विस्तार सूत्रामध्ये आतापर्यंत आपण पहिले विस्तार सूत्र x अधिक a कंस पूर्ण आणि दुसऱ्या कंसामध्ये x अधिक b हे बघितलं आहे. त्यानंतर दुसरं विस्तार सूत्र a अधिक b कंसाचा घन हे पण बघितलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे तिसरं विस्तार सूत्र जे की a वजा b कंसाचा घन आहे आणि याचा विस्तार कसा होतो ते आपण आज बघणार आहोत. त्याचबरोबर आपण सराव संच 5.3 हा पण बघणार आहोत. बघा तर a वजा b कंसाचा घन याचा आपल्याला विस्तार करत आहोत आपण. तर आपल्याला माहिती आहे की a वजा b गुणिले a वजा b गुणिले a वजा b अशा प्रकारे आपण लिहू शकतो. जसं आपण पूर्वी 3चा वर्ग लिहिला तर 3 गुणिले 3 लिहायचो किंवा 2चा जर घन लिहिला तर काय लिहायचं 2 गुणिले 2 गुणिले 2. त्यानंतर आपल्याला लक्षात आहे की 2 गुणिले 2 म्हणजेच 2चा वर्ग गुणिले 2 असे आपल्याला लिहिता येते. मग यालाच आपण या स्वरूपात आणूयात. काय येईल तर a वजा b कंस पूर्ण आणि दुसऱ्या कंसामध्ये a वजा b कंसाचा वर्ग. आता आपल्याला माहित आहे की a वजा b इयत्ता 7वी मध्ये आपण शिकलो की a वजा b कंसाचा वर्ग म्हणजेच काय ते a चा वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग. आता हे लिहिल्यानंतर आपल्याला इथे याची किंमत टाकता येईल की a वजा b कंस पूर्ण आणि दुसऱ्या कंसामध्ये a चा वर्ग वजा 2ab अधिक b कंसा b चा वर्ग. त्यानंतर पहा आता हे सोडवल्यानंतर आपल्याला काय करता येईल की याला सेपरेट गुणावं लागेल. a न एकदा या पूर्ण कंसाला गुणायचं नंतर या b न पूर्ण कंसाला गुणायचं. मग बघा a गुणिले a चा वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग कंस पूर्ण वजा b आणि कंसामध्ये काय येईल तर येईल a चा वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग कंस पूर्ण. आता एवढं लिहिल्यानंतर कन्फ्यूज होऊ नये म्हणून हे एवढं हे रफ करून टाकतो मी, इरेज केलं. आता बघा a न a ला गुणलं म्हणजे a गुणिले a चा वर्ग तर a चा काही घन. घातांकाचे नियमामध्ये आपण शिकलो होतो की दोन संख्येचा म्हणजे a चा m वा घात गुणिले a चा n वा घात म्हणजेच काय ते a चा m अधिक n. याच सूत्राचा वापर करून आपण इथे काय करतोय गुणाकार करत आहोत म्हणून इथे a चा घन आला. तिसरा धडा आहे आपण शिकलेलो आहोत. a गुणिले वजा 2ab म्हणजेच काय येईल वजा 2a गुणिले a चा म्हणजे a चा वर्ग होईल आणि इथे येईल b. त्यानंतर अधिक a गुणिले b चा वर्ग वजा. आता महत्वाचं आहे वजानं गुणत आहोत त्याच्यामुळे इथे चिन्ह बदलत चालतील. अगोदरच्या विस्तार सूत्रामध्ये आपण काय केलं a अधिक b चा जो घन होता त्यामध्ये सर्व अधिकचे चिन्ह होते त्यामुळे आपल्याला काही चेंज करायची गरज नव्हती. पण यावेळेस आपल्याला काय करावं लागेल त्याचं चेंज करावं लागेल म्हणजे वजा b गुणिले a चा वर्ग तर काय येईल a चा वर्ग b. त्यानंतर वजा वजा काय होईल तर इथे अधिक b गुणिले 2ab चा वर्ग तर काय येईल 2ab चा वर्ग आणि वजा b आणि b चा वर्ग म्हणजेच काय येईल वजा b चा घन येईल. आता इथे सारखे सारखे काय येतं तर a चा वर्ग b इथे पण आहे आणि इथं वजा a चा वर्ग b इथे पण आहे. त्यानंतर ab चा वर्ग इथे दिलेला आहे आणि इथे काय दिले तर 2ab चा वर्ग. मग हे आपण जवळजवळ पद घेऊयात म्हणजे a चा घन मिळेल आपल्याला वजा 2a चा वर्ग b. त्यानंतर वजा a चा वर्ग b. त्यानंतर अधिक ab चा वर्ग अधिक 2ab चा वर्ग वजा b चा घन. अशा प्रकारे लिहिले आपण. फक्त हे पद जवळजवळ केले a वर्ग b ab चा वर्ग आणि ab चा वर्ग. त्यानंतर काय तर इथे चिन्ह काय तर सारखे येतं. चिन्ह सारखे असल्यावर काय असते तिथं बेरीज करता येते म्हणजे 2 आणि 3 म्हणजे a चा घन वजा 3 a चा वर्ग b. त्यानंतर इथं काय करावं लागेल आपल्याला अधिक अधिक लिहिल्यानंतर या a b चा वर्ग आणि 2ab चा वर्ग म्हणजे काय होईल तर 3
ए बीचा वर्ग वजा बीचा घन. आणि हेच काय आपल्याकडे विस्तार आहे कशाचा, तर ए वजा बीचा घनचा. म्हणजे आपल्याला काय मिळालं, तर ए वजा बी कंसाचा घन बरोबर एचा घन वजा 3a वर्ग बी अधिक 3a बीचा वर्ग वजा बीचा घन. अशा प्रकारे आपल्याला ए वजा बी कंसाचा घन याचं काय भेटलेलं आहे, विस्तार इथे मिळालेला आहे. आता यानंतर बघा, त्या विस्ताराचा वापर करून आपल्याला सराव संच 5.3 सोडवायचा आहे. आता इथे पहिलं जे गणित दिलेलं आहे, तर पहिलं गणित आपल्याला सांगते की 2m वजा 5 कंसाचा घन. आता याची तुलना आपण कशासोबत करू शकतो, याची तुलना आपण ए वजा बी कंसाच्या घनासोबत करू शकतो, किंवा याच्यानुसार नाही, आणि आपल्याला जर गुणाकाराच्या रूपात करायचं असेल तर गुणाकाराच्या रूपात आपण सोडू शकतो. आपण सुरुवातीला गुणाकाराच्या रूपात करूया, नंतर आपल्या एक्सपान्शन फॉर्म्युला म्हणजेच विस्तार सूत्राचा उपयोग करून लिहूया त्यात. तर 2m वजा 5 कंसाचा जर घन लिहायचा असेल तर काय करता येईल आपल्याला, याला आपण 2m वजा 5 त्यानंतर पुन्हा 2m वजा 5 त्यानंतर पुन्हा 2m वजा 5 अशा प्रकारे लिहू शकतो. म्हणजेच याला आपण 2m वजा 5 कंस पूर्ण आणि दुसऱ्या कंसामध्ये 2m वजा 5 कंसाचा वर्ग. म्हणजे इथं आपण ए वजा बी कंसाचा वर्ग हा फॉर्म्युला यूज करू शकतो. आणि हा फॉर्म्युला यूज करायचा म्हणजे ए चा वर्ग वजा 2ab अधिक बी चा वर्ग, याचा विस्तार हा होतो. म्हणजे आपण 2m वजा 5 लिहिल्यानंतर हा कंस सोडवत असताना ए ची किंमत किती आहे, 2m, म्हणजेच वर्ग करावा लागेल, तर 2 चा वर्ग 4m चा वर्ग. त्याच्यानंतर ए बी गुणिले 2, ए ची किंमत किती आहे 2m आणि बी ची 5, म्हणजे 5 गुणिले 10m आणि 10m गुणिले 2 म्हणजेच किती, वजा 20m. आणि इथे वजा 5 चा वर्ग, 5 चा वर्ग म्हणजे बी चा वर्ग, तर बी चा वर्ग म्हणजेच किती यायला 5 चा वर्ग 25 अधिक 25 कंस पूर्ण. मग याला पण सेपरेट गुणूया, 2m न अगोदर गुणूया, 2m गुणिले 4m चा वर्ग वजा 20m अधिक 25 कंस पूर्ण वजा 5 दुसऱ्या कंसामध्ये पुन्हा 4m चा वर्ग वजा 20m अधिक 25. आता एवढं लिहून झाल्यानंतर काय करायचं, गुणाकार करायचा. तर 2m ना जेव्हा आपण 4m च्या वर्गाला गुणतो तेव्हा काय येते, 4 दोन्ही 8m चा घन. त्यानंतर 2m गुणिले वजा 20m म्हणजेच वजा 40m चा वर्ग. त्यानंतर 2m गुणिले 25 तर किती येईल, अधिक 50m. आता हे झालं पहिला कंस सोडून. त्यानंतर दुसरा कंस सोडवावा लागेल आपल्याला इथे. तर वजा 5 ने जर गुणलं इथं तर 4 गुणिले 5 म्हणजेच 20m चा वर्ग. 20 गुणिले 5 तर किती येईल, 100m. आणि इथे वजा वजा अधिक येईल, इथे वजा वजा काय होईल, अधिक. आणि 5 गुणिले 25 वजा 5 गुणिले 25 म्हणजे 125 वजा 125. आता त्यानंतर इथं सारखं काय काय भेटते, इथं m चा वर्ग, इथे m चा वर्ग, 40 आणि 20 याला आपण जवळ घेऊयात. 8m चा घन वजा 40m चा वर्ग वजा 20m चा वर्ग. त्यानंतर हे अधिक अधिकचे जवळ घेऊयात म्हणजे m अधिक 50m उर्वरित सारखे सारखे अधिक 100m वजा 125. पुन्हा आता याला काय सोडवायचं आहे, तर 8m चा घन, 8m चा घन. आता 40 आणि 20 म्हणजेच 60, चिन्ह सारखे म्हणून बेरीज 60m चा वर्ग. आणि 50 आणि हे 100 तर याचं काय येईल, 50 आणि 100 म्हणजे 150m वजा 125. आणि हेच काय, तर आपलं उत्तर आहे 2m वजा 5 कंसाच्या घनच. अशा प्रकारे आपल्याला कोणत्याही कोणत्याही पदाचे आपल्याला विस्तार करता येतील. दिलेल्या गणिताचा आपल्याला काय करता येते, इथं विस्तार करता येतो.
आता बघा मित्रांनो, आपण इथे काय केलेलं आहे की आपला जो आपले जे गणित आहे ते काय केले गुणाकाराच्या रूपात लिहिले. आता आपण इथे काय करूया विस्तार सूत्राचा उपयोग करूया. आपल्याकडे विस्तार सूत्र काय आहे हे आता आपण शिकलेलं आहे. तर a वजा b कंसाचा घन आणि हे काय ते दुसरं गणित आपण शिकत आहोत 4 वजा p कंसाचा घन. तर याचं सूत्र काय ते तर बघा a चा घन त्याच्यानंतर वजा 3 a वर्ग b अधिक 3 ab चा वर्ग वजा b चा घन. मग याची जर तुलना आपण a वजा b कंसाच्या घनासोबत केली तर आपल्याला काय मिळेल. यावरून आपल्याला काय म्हणता येईल की a ची किंमत किती भेटली आपल्याला 4 आणि b ची किंमत किती भेटते आपल्याला p. मग इथे या सूत्रामध्ये आपण ह्या दोन किमती टाकून देऊयात. तर a ची किंमत 4 आणि b ची किंमत किती आहे आपल्याकडे p कंसाचा घन. मग a ची किंमत 4 चा घन वजा 3 a चा वर्ग म्हणजे 4 चा वर्ग. त्यानंतर b ची किंमत किती आहे तर p आहे अधिक 3 a ची किंमत 4 त्यानंतर b ची किंमत आहे p त्याच्यानंतर p चा वर्ग आणि इथे काही p चा म्हणजे b चा घन म्हणजे p चा घन. आता याला सोडवल्यानंतर 4 चा घन आपल्याला माहित आहे किती आहे 64 त्यानंतर वजा 3 4 चा वर्ग 16 गुणिले p अधिक 3 गुणिले 4 p चा वर्ग त्यानंतर वजा p चा घन. त्यानंतर 64 आता 16 गुणिले 3 म्हणजेच वजा 48 p अधिक 4 गुणिले 3 तर 12 p चा वर्ग वजा p चा घन. आणि हेच काय आलं आपल्याकडे उत्तर आलं कशाचं 4 वजा p कंसाचा घन म्हणजे 64 वजा 48 p अधिक 12 p चा वर्ग वजा p चा घन. अशा प्रकारे आपल्याला गणित सोडवत. यानंतर तिसरं गणित पहा. तिसरं गणित आपल्याकडे काय दिले तर 7x वजा 9y कंसाचा घन आणि याची तुलना आपल्याला कशासोबत करायची a वजा b कंसाच्या घनासोबत करायची. तर a वजा b कंसाचा घन काय येतो तर a चा घन विस्तार माहिती आहे आपल्याला आपण आताच बघितला की a चा घन वजा 3 a चा वर्ग b अधिक 3 a b चा वर्ग वजा b चा घन. मग यावरून असं म्हणता येईल आपल्याला की a ची किंमत किती आहे आपल्याकडे 7x आणि b ची किंमत किती आहे तर 9y. मग किमती टाकल्या आपण a ची किंमत 7x आणि b ची किंमत 9y आणि याचा काय केला तर घन केला तर काही 7x चा घन वजा 3 त्यानंतर 7x चा वर्ग b ची किंमत किती आहे तर 9y त्यानंतर अधिक 3 a ची किंमत किती भेटली आपल्याला a ची किंमत आहे आपल्याकडे 7x b ची किंमत किती आहे तर 9y त्यानंतर वजा b चा घन म्हणजे 9y कंसाचा घन. अशा प्रकारे आपल्याला लिहिता येईल. मग याला सोडवत असताना काय करायचं आपल्याला आता बघा तर 7चा घन येतो आपल्याकडे 343 7चा घन 343 x चा घन वजा 3 आता इथे 7चा वर्ग म्हणजे 7x चा वर्ग तर 7x चा वर्ग आपल्याकडे किती येईल 7 49 x चा वर्ग आणि इकडे किती आहे तर 9y. त्यानंतर याला सोडवल्यानंतर इथं 1 मिनिट इथं 9y चा वर्ग आहे त्यानंतर इथं 3 गुणिले 7x गुणिले आता 9y चा वर्ग कंसाचा वर्ग दिला म्हणजे 9 चा वर्ग येईल 81 y चा वर्ग कंस सोडून घेतला वजा आता 9 चा घन आपल्याकडे येतो 729 आणि गुणिले म्हणजेच y चा घन. आता इथपर्यंत लिहिल्यानंतर बघा आपल्याला काही गुणाकार करावा लागतील तर लिहू आपण 343 x चा घन वजा
तर आपल्याकडे 3 गुणिले 49 गुणिले 9 याचा जो गुणाकार येतो तो येतो 1323 1323 हा काय आला गुणाकार 3 गुणिले 49 गुणिले 9 आणि इथे काय असेल एक्स वर्ग गुणिले वाय. त्यानंतर अधिक, आता इथे काय करायचं 3 गुणिले 7 गुणिले 81 आणि याचा गुणाकार काय येतो ते बघा 1701 आणि इथे एक्स वायचा वर्ग वजा 729 वायचा घन आणि हेच काय असेल आपलं उत्तर असेल कशाचं 7x वजा 9y कंसाचा घन. 7x वजा 9y कंसाचा घन हे आपल्याकडे याचं उत्तर मिळालेलं आहे. आता चौथं गणित दिलेलं आहे 58चा घन. तर 58चा घन आपण याला काय लिहू शकतो तर 60 वजा 2 कंसाचा घन. म्हणजे आपण याला कोणत्या रूपात आणलं a वजा b कंसाच्या घन या रूपात आणलं आणि a वजा b कंसाचा घन म्हणजेच किती येते तर a वजा b कंसाचा घन a चा घन वजा 3a चा वर्ग b अधिक 3a b चा वर्ग वजा b चा घन. मग यावरून आपल्याला असं म्हणता येईल की a ची किंमत किती आहे आपल्याकडे 60 आणि b ची किंमत किती आहे तर ती आहे 2. मग ही किमती आपण मांडूयात. तर a ची किंमत 60 वजा b ची किंमत 2 कंसाचा घन आणि घन केल्यानंतर बघा इथे किमती मांडायची a ची किंमत 60 60 चा घन वजा 3 गुणिले a चा वर्ग. तर a चा वर्ग म्हणजे 60 चा वर्ग गुणिले b चा वर्ग. आता b चा वर्ग नाही तर b ची किंमत किती आपल्याकडे 2 अधिक 3 गुणिले 60 गुणिले b ची किंमत किती 2 चा वर्ग वजा b चा घन म्हणजेच 2 चा घन. आपण नियोजनाप्रमाणे व्यवस्थित किमती मांडून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला प्रत्येकाचा काय करायचे त्याला सोडवायचे. तर 60चा घन, तर 60चा घन काढण्यासाठी आपल्याला 6चा घन माहीत असायला पाहिजे. तर 6चा वर्ग किती येतो 36 6 36 आणि त्याला जर 6 न मल्टिप्लाय केलं तर 216 6 6 36 3 सायंत्रिक 18 3 21 216 म्हणजे 60चा घन. तर 60च्या घनासाठी आपल्याला किती द्यावं लागतं त्याच्या पुढे 3 शून्य म्हणजे किती आलं 2,16,000. तर 60चा घन आपल्याकडे किती आलेला आहे 60चा घन आपल्याकडे आलेला आहे 2,16,000. त्यानंतर वजा आता 60चा वर्ग 3 गुणिले 60चा वर्ग तर किती येईल 60चा वर्ग येईल 3,600 गुणिले 2 अधिक 3 गुणिले 60 गुणिले 2चा वर्ग किती येतो 2चा वर्ग 4 आणि 2चा घात 8वा 2चा घात 3रा म्हणजेच किती 8 येईल. आता ह्या किमती मांडल्यानंतर बघा आपल्याला याला पुन्हा सोडवायचं कारण इथे आपले गुणाकार राहिलेले आहेत. तर हे 2,16,000 त्यानंतर इथे 36 गुणिले 3 गुणिले 2 म्हणजे 3 दोन्ही 6 तर किती येईल 3,600 गुणिले जर हे 3 दोन्ही 6 जर केलं तर 6 6 36 आणि सायंत्रिक 18 3 21 216 21,600. तर आपल्याला याला काय लिहावं लागेल 21,600 लिहावं लागेल. आणि त्यानंतर 4 गुणिले 6 गुणिले 3 किंवा 3 गुणिले 60 गुणिले 4 तर 4 गुणिले 3 म्हणजेच 12 4 त्रिक 12 आणि गुणिले जर 60 केलं तर 720 हे उत्तर येते म्हणून अधिक 720 वजा 8. आता या सर्वांचं काय करायची आपल्याला सोडवायची. ही पूर्ण बेरीज जर सोडवली आपण ही बेरीज आपण सोडवली की आपल्याकडे उत्तर येईल. तर किती आहे आपण काय करूयात इथे अगोदर यांची बेरीज करूया आणि नंतर वजाबाकी करूया. बघा तर 21
2,16,000 अधिक 720 वजा 21,600 वजा 8. मग याची बेरीज काय ते, तर याची येते 2,16,720 आणि या दोन चिन्ह सारखं याची पण बेरीज होईल, तर याची बेरीज काय येईल 21,608. आणि या दोघांची आता आपल्याला काय करायची, वजाबाकी करायची. तर वजाबाकी काय येईल आपल्याकडे, 10तून 8 गेले म्हणजे 2, इथे उरला 1, त्यानंतर 7 मधून 6 गेले म्हणजे उरला 1, त्यानंतर 6 मधून 1 गेला म्हणजे राहिले 5, आणि इथे 11तून 2 गेले म्हणजे इथे राहिले 9 आणि इथे उरला 1. तर उत्तर येईल आपल्याकडे 1,95,112. आणि हेच काय असेल 58चा घन. यानंतरचे गणित आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघूया. धन्यवाद.